नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक राज्यात बालविवाह बंदी कायदा लागू असतानाही सर्रासपणे बालविवाह झाला असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून समोर आला। 23 मे 2025 रोजी शहराच्या उपनगरमधील एका लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडलाय। मात्र वधू आणि वर या दोघांचे वय लग्नासाठी पूर्ण नसल्याची माहिती असतानाही दोन्ही बाजूकडील कुटुंबियांनी बालविवाह कायद्याला झुगारत हा विवाह लावून दिला असल्याची माहिती नाशिक जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावरून जिल्हा व बाल संरक्षण कक्षाला मिळाली। त्यानुसार बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सदर बालविवाह झाला असल्याचे उघड झाले। यावरून बालकल्याण समितीच्या सूचनेनुसार पोलिसांनी नागेश पवार, लक्ष्मी पवार, मीनाक्षी शिंदे, पंडित शिंदे यांच्यासह लॉन्सचे संचालक व विवाह लावणारे भटजी यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा तपास उपनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला। पुढील तपास उपनगर पोलीस करतात। मात्र हा लग्न सोहळा पार पडण्याआधी लॉन्स संचालक, मंडपवाले, भटजी, बँड पथक, केटरिंग यांनी देखील विवाह बुकिंग घेण्यापूर्वी वधूवरांच्या वयाची खात्री करूनच बुकिंग करावी असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।